स्वप्नील चालू कर, घे चल. चालूच आहे माझं. काय करतोयस काय? घे, बरं आज नाही वाटत गरज आहे का? लागणार आहे तुला पण. अरे काय सांगू त्या मॅचचं, डोकं दुखायला लागलं माझं. चला. नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आम्ही घेऊन आलो आहोत एक मॅच रिव्ह्यूचा व्हिडिओ आणि आजच्या मॅच बद्दल आम्ही बोलणार आहोत. ती होती वन ऑफ दी स्ट्रेसफुल मॅच, अर्जेंटिना वर्सेस कॅपे वर्दे. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा. चला मग सुरू करूया. बापरे मित्रा, मी ना ही मॅच बघून दमलोय, लिटरली दमलोय. मला असं वाटत होतं की हे 120 मिनिटं 125 मिनिटं जेवढा पण काय हा मॅच चालला, हा संपूर्ण वेळ मी मैदानावरती पळत होतो असं वाटत होतं मला. काय काय स्ट्रेसफुल मॅच होती. रिझल्ट हा अर्जेंटिनाच्या बाजूने लागलेला आहे. अर्जेंटिना हा 3-2 नी मॅच जिंकलेली आहे. पण काय स्ट्रेसफुल मॅच होती यार मित्रा. माझा चेहरा बघ स्वप्नील, मी थकलोय. मला नाही होते हे वर्ल्ड कप. आता मी नाही सहन करू शकत या सगळ्या गोष्टी. म्हणजे वोझिना आणि ते कॅपे वर्दे हे टीम्स, म्हणजे आपण असं म्हणतो थर्ड वर्ल्ड टीम्स आहेत ते. पण अजूनही मला सहन नव्हते. कसे खेळत होते रे हे पण लोक. आता जे कोणी बोलतायत की ही कॅपे वर्डे किंवा ह्या अशा सगळ्या इझी टीम टीम आली. या इझी टीम आहेत, या थर्ड वर्ल्ड टीम आहेत. मित्रांनो, मॅच बघा. मॅच बघून तुम्हाला समजेल की ह्या टीम्स कशा खेळतायत. बाप रे बाप, कॅपे वर्डे, वोझिनिया, बाप रे, तू कोण आहेस? तू कुठून आलायस मित्रा? तू काय करतोयस हे? तू 40 वर्षाचा आहेस हे तू विसरलायस का? तू त्याला जाऊन सांगून तरी ये निदान. वन ऑफ दी फायनेस्ट गोलकीपर माझ्या अख्ख्या उभ्या आयुष्यात मी बघितलाय. जो अर्जेंटिनाला प्रेस करून ठेवतो, अर्जेंटिनाला दाबून ठेवतो, अर्जेंटिनाला प्रोसीड करून देत नाही. भाई त्याने बरेच शॉट्स वाचवलेत. चला, तू आता अपील करतोयस लोकांना की मित्रांनो मॅच बघून या. नाही वेळ आहे मॅच नका बघू, स्टॅट्स बघा. मी तुम्हाला स्टॅट्स ऐकवतो. मित्रांनो, अर्जेंटिनाने काल 22 शॉट्स क्रिएट केले होते. बापरे, 22 शॉट्स आणि त्यातले थांबवले किती होते? त्यातले त्यांनी सगळेच ऑलमोस्ट थांबवलेत. हे 10 शॉट्सच्या वरती हे ऑन टार्गेट होते. हो, वजिनिया काय होता. अरे मेसीने जे शॉट्स क्रिएट केले होते, बहुतेक तरी मेसीने 3-4 शॉट्स क्रिएट केले 3-4 होते. फ्री किक क्रिएट केली Free होती, kick त्याने create केले. सगळं त्याने थांबवलेलं आहे. बाप रे, तू कोण आहेस बाबा? तू काय करतोयस हे? वन ऑफ दी फायनेस्ट गोलकीपर. असे ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त अजून आहेत गोलकीपर, पण आपण असं का म्हणतो वन ऑफ दी फायनेस्ट आणि त्याचं नाव का घेतोय स्वप्नील? छोट्याशा देशातना एखाद्या टीमचं कधी आयुष्यभर नावच ऐकलं नाही आणि अचानक असे टीम्स पुढे येऊन असे परफॉर्मन्स देतात जे अर्जेंटिनाला दाबून ठेवतात. स्वप्नील, डिफेन्स काय बोलशील तू कॅपे वर्देचा? कॅपे वर्डेचा डिफेन्स हा तुफान होता मित्रा. म्हणजे असं वाटत होतं की त्यांनी भिंत बनवून ठेवली आहे. अजिबात काहीच करू देत नव्हते. थोडे चान्सेस मिळत होते पॉकेट्समध्ये. मेसी तिकडून खेळत होता. थोडे अटॅक्स होत होते. पण काहीच करता नाही आलं. एका पॉइंटला तर मी बघितलं तर 4-5-1 चा फॉर्मेशन घेऊन खेळत होते ते लोक. फुल लो ब्लॉकमध्ये बसून होते. त्यांना माहिती होतं की त्यांची स्ट्रेंथ काय हे त्यांना माहिती होतं. सगळ्यात मेन गोष्ट होतं. सो त्यांना माहिती आहे त्यांचा डिफेन्स स्ट्रॉंग आहे, त्यांचा गोलकीपर चांगला आहे. त्याच्यामुळे ते त्याच्या हिशोबाने बरोबर आपला गेम चालवत होते मित्रा. आणि तिकडेच सगळा गेम फिरवला होता हा अर्जेंटिनाने. तिकडून 2-3 वेळेला खोलून टाकलं होतं त्यांनी. त्यांना माहिती होतं की या डिफेन्सला आपण भेदता नाही येणार. मग त्याच्यामुळे ते वरून क्रॉसेस टाकायला सुरुवात केली आणि तसाच गोल गेला मेसीचा पण, तसाच गोल गेला लिसांड्रो मार्टिनेसचा पण. सो त्याच्यामुळे हे असंच होणार होतं. आणि अर्जेंटिनाची याच्यामध्ये मी प्रशंसा करेन, कारण का कुठे अर्जेंटिनाला स्वप्नील ना ऑब्झर्व केलं असेल मॅचमध्ये, तर कोणाला गाईड करावं लागलं नाही की तुम्हाला जर हे जमत नाही तुम्ही असं करा. आता जनरली आपण काय बोलतो की तो मॅनेजर किंवा तो कोच हा साईड लाईनला येऊन नुसता बोंबलत असतो, केकटत असतो. अरे असं कर तसं कर, काय करताय तुम्ही? नाही, मी हे ट्रान्झिशन अर्जेंटिनाकडे बघितलं आणि त्याच्यामुळे स्वप्नील हा वेळ गेला. येस. म्हणून म्हणून ही मॅच एंड पर्यंत केली, कारण का हे लोक एक्सपेरिमेंट करत होते. हां, ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण बोलू शकतो, की अर्जेंटिनाचा प्री मॅच स्टडी किंवा प्री मॅच हा कुठेतरी कमकुवत दिसला मला. जर तुम्ही आधी स्टडी करून आला असतात, की त्यांच्याकडे डिनी, लोपेज, मोरेरा हे सारखे डिफेन्स जे स्ट्रॉंग लाईनअप आहे, गॅब्रियल त्यांनी तो स्कोर सुद्धा केला. पण हे जे स्ट्रॉंग डिफेन्स लाईन आहे, प्लस फोझिना ॲड करा. या स्ट्रॉंग डिफेन्स लाईनला भेदण्यासाठी तुम्हाला बॉल वरूनच पास करावं लागणार. हे त्या लोकांना नंतर रिअलाईज झालं येस. आणि त्याच्यामुळे हे गोल्स क्रिएट होत गेले हो. सगळे. काय गोष्टीमध्ये अर्जेंटिना खूप चांगली खेळली. म्हणजे मॅकॅलिस्टरचा गेम हा खूप मस्त होता. एन्झो फर्नांडिसने काय गेम खेळला यार. खूप भारी गेम खेळला होता. मेसीबद्दल मी नाही बोलणार, कारण मेसीचा गेम हा नेहमीच चांगला असतो. पण याच्या व्यतिरिक्त तुला असं वाटलं का, की अर्जेंटिनाची टीम ही खूप अवलंबून आहे मेसीवरती? हो. ते दिसून येतं प्रत्येक वेळी. कारण का काही थोड्या वेळानंतर तर असं वाटत होतं, की आमच्याकडनं होत नाही मेसी, तूच बघ काय ते, तूच काय ते
गेमचं सांभाळ. आणि त्याच्यावर तो स्ट्रेस दिसून येतोय. आजच्या मॅचमध्ये तो स्ट्रेस दिसून येत होता. मेसी वॉज नॉट एबल टू गिव्ह हिज 101% हो. मी बोलेल. ते अग्रेशन नाही दिसलं कारण का तो स्ट्रेसमध्ये होता, की त्याला तुम्ही फ्री ठेवा थोडं. त्याला त्याचा माइंड गेम खेळू दे. 2 मिनिटानंतर लगेच त्याच्याकडे बॉल पास येतो आणि यू आर एक्स्पेक्टिंग की अरे हा आता काहीतरी मॅजिक करेल. ऑब्व्हियसली तो करतो. त्यांनी केलं आहे. पण प्रत्येक वेळी मला नाही वाटत करावं. तेच सांगतोय मी. म्हणून ह्यांचे गोल्स कुठून आले स्वप्नील? एक तर कॉर्नर्स मधनं हो. आले, एक तर फ्री किक्स मधनं आले. आधीच्या मॅचमध्ये अर्जेंटिनाचे कसे गोल्स यायचे? ड्युरिंग द प्ले गोल यायचे. हं. बॉल पासिंग करून, टिकी-टाका करून, गेम प्ले चेंज करून, थ्रू बॉल्स क्रिएट करून मग गोल यायचे. पण ह्यांचे गोल्स कसे आले? कॉर्नर्स मधनं, फ्री किक्स मधनं. हे असे त्यांचे गोल झालेले आहेत. आणि कोणी शॉट घ्यायलाच तयार नाही. तुमच्याकडे एक अल्वारेस सारखा एक चांगला फिनिशर आहे. तुमच्याकडे लोटारो मार्टिनेज सारखे फिनिशर आहे. जेव्हा डिपॉलकडे बॉल येतो तो पण फिनिश घेत नाहीये. त्या पण कोणाकडे हिम्मतच नाही शॉट घ्यायची. लोटारो मार्टिनेजचं नाव घेऊ नको. आय एम डिसअपॉइंटेड ॲज अ फुटबॉलर आणि ॲज अ फुटबॉल प्लेयर. मी लोटारो मार्टिनेजचा परफॉर्मन्स बघून फार डिसअपॉइंटेड आहे. तू स्ट्रायकर आहेस. तू क्लबमध्ये बाप प्लेयर आहेस. तू वन ऑफ द फायनेस्ट स्ट्रायकर्स इन द वर्ल्ड कप आहेस. 5.9 रेटिंग तुला मिळतात आणि तू काहीच चान्सेस क्रिएट करू शकला नाहीस. तू काही खेळू शकला नाहीस. नंतर सबज येऊन स्वप्नील ह्या लोकांनी गोल मारलेत. लोटारो मार्टिनेज बद्दल काय बोलावं लागेल तुला? भरपूर गोष्टी आहेत अर्जेंटिनाबद्दल पण बोलण्यासारख्या. त्यांचा डिफेन्स पण हा ओपन अप होतोय कुठेतरी. कारण एक 2-3 प्लेयर्स आहेत. रोमेरोचा गेम चांगला होता. त्याची रिकव्हरी खूप चांगली होती. पण अगेन प्रत्येक वेळेला बॉल लूज करत होते आणि तो बॉल मग परत रिकव्हरी करायला लागायची. पण त्याच्यामुळे अर्जेंटिनाचा गेम काय आहे? हा बॉल होल्डिंगचा गेम आहे. तो होल्ड अप प्ले आहे त्यांचा आणि तोच कुठेतरी मिसिंग होत होता आणि ही कदाचित या जर गोष्टी हळू समजतायत समोरच्या टीमला आणि अर्जेंटिनाचा गेम समजतोय, तर काहीतरी मित्रा ट्विक करावा लागेल. जो मॅनेजर आहे त्याला काहीतरी करावं लागेल. कारण जर तुमचा गेम हा ओपन झाला, तर समोरच्या टीम इझिली येऊन जातील आणि याच्या पुढच्या ज्या येणाऱ्या मॅचेस आहेत. आता पहिलीच मॅच इजिप्त बरोबर होणार आहे. जर ती मॅच जिंकली तर कोलंबिया बरोबर होणार आहे आणि नंतर ब्राझील पण ब्राझील. येऊ शकते. तर तेव्हा ह्या सगळ्या टीम तर मग खाऊन टाकतील यार तुम्हाला. खाऊन टाकतील. मिडफील्ड त्यांची खूप स्ट्रॉंग आहे. मॅकॅलिस्टर असू दे, डिपॉल असू दे, फर्नांडिस असू दे, अल्मादा असू दे. अर्जेंटिनाच्या मिडफील्डबद्दल काहीच संदेह नाहीये, डाऊट नाहीये. डिफेन्समध्ये सेंटर राईट आणि सेंटर लेफ्ट हे जे डिफेन्स आहेत ना, हे त्याच्यामध्ये आला मोलिनो आला आणि अजून एक आला मेदिना. खूप पुअर परफॉर्मन्स होता आजच्या त्यांच्या मॅचमध्ये. त्यांना ते गेम क्रिएट करताच आलं नाही. पकडून मॅच ठेवताच आली नाही. कारण का स्वप्नील आपण एक मॅच आता ही मॅच आपण दोघांनी एकत्रच बघितली आहे. मला तुला एक ऑब्झर्वेशन नोटीस करून द्यावंसं वाटतंय, की पोझिशन आणि बॉल प्रेसिंग अर्जेंटिना करत होती. येस. पण कुठे त्यांच्या हातात जर बॉल जात होता केपे वर्डेच्या हातामध्ये ते लोकं कमबॅक मारत हो. होते. पटापट कमबॅक मारत होते. म्हणजे तुम्ही कमबॅकची तयारी करून नाही ठेवली आहे का? हं. यू हॅव टू सी गड कधी जिंकायचा असतो जेव्हा गड राखता येतो तेव्हा तो गड जिंकतो. आपला गड जेव्हा राखतो ना, कारण का आपण कुठे एनिमीच्या साईडमध्ये जाऊन अटॅक करत बसलो आणि चुकून एनिमीचा एखादा गोळा, एखादा बारूद आपल्या अंगावर पडला, मग आपण फुटू. गड राखला पाहिजे. मगच तो सिक्युअर करून नंतर जिंकता येतो. हे कुठेच दिसलं नाही अर्जेंटिनाच्या डिफेन्स लाईनमध्ये. मी अजून एका प्लेअरचं नाव घेईल. त्याचं नाव आहे अल्मादा. हा आहे सेंटर लेफ्टवाला. सॉरी मिड लेफ्टवाला. तो मिडफील्डमध्ये आहे, पण त्याचाही गेम प्ले मला नाही एवढा काय खास वाटला आज. अर्जेंटिनाच्या गेममध्ये सगळ्यात मोठी आणि चांगली गोष्ट आणि कदाचित एकच चांगली जी गोष्ट होती, ती म्हणजे होती मेसी. आज मेसी जो खेळला आहे, त्याने त्याचा जीव ओतलाय. वयाच्या 39व्या वर्षी पण तो माणूस 120 मिनिटं पूर्ण खेळून जातो, न थकता. तीच इंटेन्सिटी संपूर्ण मॅचभर दाखवत होता तो आणि त्याच्यानंतर त्याचा जो एक गोल जो आला, जो त्याने काय प्रेम होतं यार तो गोलचा जो फिनिश होता ना. आज सगळे आपण हेच बघत होतो, की मेसी व्हर्सेस वोझिनिया काय होतंय आणि मेसीने कदाचित थोडासा एक अपर हँड टाकला, त्याने गोल मारला. ऑफकोर्स वोझिनियाने पण 2, 3, 4 असे चांगले सेव्ह केले मेसीचे. पण एक फिनिश घेतला मेसीने, तो त्याच्यामुळे हा कुठेतरी 50-50 चा गेम होता. 50-50 चा गेम होता आणि बरोबर बोललास तू स्वप्नील. मेसीचा जो गोल होता तो ऑब्व्हियसली तो नाईलाजाचा गोल होता. कारण का असाच कुठे त्याला क्रिएट करावा लागला. एक मार्जिनल गोल. नंतर ख्रिश्चियन रोमेरोचा गोल सुद्धा तसाच होता. हे कसे होते? हे मार्जिनल गोल्स होते. म्हणजे आडवे-तिडवे गोल्स झाले होते हे. कुठून तरी गॅप दिसेल आणि एखादा कोपरा दिसेल आणि तिथे एम करून गोल मारणे. हीच खासियत आहे मेसीची, हीच खासियत आहे अर्जेंटिनाची, की ते असे चान्सेस बघत असतात आणि मध्ये गोल्स क्रिएट करतात. बट येट अगेन तेच आहे, की वोझिना आणि त्यांची डिफेन्स लाईन ही खूप स्ट्रॉंग होती. मला नाही वाटत स्वप्नील, की ते अर्जेंटिनाला सोडून दुसरी कुठली टीम असते, म्हणजे दुसरी कोणतीही टीम असते तर ते इतकंही फाईट करू शकले असते. आपल्याला ते क्रेडिट क्रेडिट द्यावंच लागेल द्यावंच लागेल केप वर्डेच्या अर्जेंटिनाला. टीमला. कारण
तुमची जी टीम होती, जर अर्जेंटिनाच्या जागी दुसरी कुठलीही टीम असती, कुठली पोर्तुगालसारखी टीम असती किंवा स्पेनला तर त्यांनी तसं पण ड्रॉमध्ये थांबवलं होतं ड्रॉ किंवा मग अजून कुठलीही मोठी टीम असती, तर त्या टीमला केप व्हर्डेच्या या टीमला हरवणं हे खूप 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 जास्त अवघड झालंच असतं. हो, कारण का इथे हे ड्रॉ होऊन संपत नाही ना मॅच. Yes. मग ती पेनल्टी शूटआउटला जाते आणि पेनल्टी शूटआउटला वझिना उभाच होता. आणि येस, आपण आता वझिनाला ते आपण आता थर्ड वर्ल्ड टीम आणि हे असं न बोलता तो आता एलाइट लेवलला पोहोचलेला आहे. सो आपण ते बोलणं कदाचित आतापासून थांबूया. या व्हिडिओपासूनच थांबूया आपण आणि येस, येस. मी त्याला डायरेक्टली त्या रिगार्ड करेन की तो वझिना होता. पेनल्टीमध्ये कदाचित ही अर्जेंटिना ही टफमध्ये गेली असती पेनल्टीजला. पेनल्टीवरनं अजून एक गोष्ट आठवली स्वप्नील, एमालिनो मार्टिनेजचा सेकंड हाफमध्ये एंड मिनिट्सला एक्स्ट्रा टाइम हो. मधीसला जो परफॉर्मन्स होता, भाईनी 2-3 सेव्हस जे बापरे! वाचवलेत. तो वन एक ऑफ जो द सेव्ह फायनेस्ट होता, सेव्हस. एक जो सेव्ह होता तो त्याने असा असा लिटरली असा ते ते वझिनासारखाच. हो, त्याने ते वझिनाने स्पेनच्या वेळी हनुमानासारखं जो ते हनुमान अर्जेंटिनाला दिला, पकडलं होतं वरती पकडलं त्याने. तो गेम चेंजिंग मोमेंट होता गेम चेंजिंग माझ्यासाठी मोमेंट यार. होता आणि गेम चेंजिंग मोमेंट बोलतोयस, अजून एक कॅब्रालचा गोल, गेम हो, चेंजिंग हो, गोल. हो, हो. काय गोल मारला होता त्याने. हा बहुतेक जर या वर्ल्ड कपचे जर टॉप 5, टॉप 3 जर गोल काढाल ना तुम्ही, तर हा गोल त्याच्यामध्ये असणार आहे. फायनल. काय त्याने जे कटबॅक करून आणि त्याच्यानंतर जो असा कर्ल करून जो टाकला आहे आणि तुला माहिती आहे का, स्टँड्समध्ये बसला होता डेव्हिड बेकहम, पिचवरती होता लिओनेल मेसी आणि यांच्या समोर तू जर असा गोल मारतोयस मित्रा, तर बापरे! तुझी तारीफ होणं हे बनतंच बनतं. कुठेतरी डिएगो सिमिओन पण मॅच बघत होता, कदाचित घेईल का त्याला अॅटलेटिको मॅड्रिडमध्ये. हो, हो. आज त्याने लिटरली असं बेंड इट लाइक बेकहम ते वाला करून टाकून टाकलं यार. स्काउटिंग खूप चालू होती आज आजच्या आहाहाहा! मॅचमध्ये. आणि मी तुला हे पण सांगतो, की आफ्रिकन नेशन्स या ज्या वरती येतात, मोरोक्कोसारखी टीम झाली, केप व्हर्डेसारखी टीम झाली. ही केप व्हर्डेची टीम ही पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत तुम्हाला ही अशी टफ देणारी आणि अशी खालची टीम अशी दिसणार नाही मित्रांनो. ही टीम तुम्हाला कुठेतरी वरच्या लेव्हलला आणि एक टफ देणारी टीम दिसेल आणि ही रेग्युलर दिसणार आहे ही टीम. कारण तुमच्या टीममध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. एक छोटासा देश आहे यार. 5-5.25 लाखाची पॉप्युलेशन आहे. त्याच्यामधून 5,40,000 आणि त्याच्यामध्ये तुम्ही येता आणि हा असा पराक्रम करून दाखवता. भाई तुम्ही ही मॅच जिंकला नाही आहात. तुम्ही सगळ्यांची हृदय जिंकलेत आणि तुम्हाला सॅल्यूट आहे इथल्या इथेच. स्वप्नील, मला तुला एक विचारायचं आहे ह्याच्यामध्ये, कुठेतरी लिओनेल स्कॅलोनीचं पहिल्यांदाच मी एका त्याच्या डिसिजनवर क्वेश्चन्स उठवतोय. हं. मला विचारायचंय तुला, ओटामेंडी, लॉ सेल्सो, व्हॅलेंटिनो बार्को हे का खेळवले गेले नाहीत? हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. हा माझा पण प्रश्न आहे. मी शेवटपर्यंत बोलत होतो, की तुम्ही सबस्टिट्यूशन का नाही करते? जेव्हा तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे 2-1 ची लीड आहे, लगेच डिफेन्स स्ट्राँग करून टाका ना तुम्ही. तुम्हाला नाही जमत आहे. परेदेसला त्याने टाकला, तो एक चांगला डिसिजन होता. पण त्याच्यानंतर काय? तो एक्स्ट्रा टाईममध्ये 120व्या मिनिटाला तुम्ही जेव्हा मॅच जाते तिथपर्यंत, तर त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. तुम्हाला तुमचा डिफेन्स अजून स्ट्राँग करावा लागेल. तुम्हाला एक एक चांगला अटॅकिंग मला वाटलं होतं तो सिमिओनी येईल. एका साइडनं थोडासा तो रन चांगला टाकतो, तर तो कदाचित येऊन जाईल आणि ओटामेंडी येऊन थोडा डिफेन्स स्ट्राँग करेल. जर ओटामेंडी असता, तर कदाचित तो ज्यांचा जो लास्ट गोल होता, जो सेकंड गोल होता, तो कदाचित गेलाच नसता मित्रा. कॅब्रालचा. गेलाच नसता तो. हा, मी माझ्यासाठी पण सरप्राइझिंग आहे. ओटामेंडी जनरली स्वप्नील प्रत्येक मॅचमध्ये स्टार्ट करतो. ह्याला खेळवलंच नाही आज. काय नक्की ओटामेंडीची फिटनेसमध्ये काय प्रॉब्लेम सी असेल? त्याचं वय बघता कदाचित त्याला प्रत्येक मॅचमध्ये तो स्टार्ट नाही करू शकत. पण जेव्हा अशा मॅच असतात, तेव्हा अनुभव हाच महत्त्वाचा असतो आणि अनुभव हा ऑटोमॅटिक घेऊन येतो. त्याच्यामुळे तो या मॅचमध्ये खेळणं हे कंपल्सरी होतं. नाही, आणि आणि आपण कितीही अव्हॉइड केलं आणि कितीही ही एखादी गोष्ट निग्लेक्ट केली, की ही अर्जेंटिनाची मॅच मागच्या वर्ल्ड कप पासून एस्पेशली आता ही मेसीच्या अराउंड होते. हो. करेक्ट होते. लेट्स एग्री ही मेसीच्या अराउंड होते. हे लोक मेसीसाठी बॉल क्रिएट करून देतात आणि मेसी मिड मधनं बॉल स्वतःच क्रिएट करून गोल मारतो. अग्रीड, परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये मेसीसाठी काय होतं, पॅरादेस आणि दीपॉल हे मिडवीक मध्ये त्याचे खास आहेत, येस. त्याचे ओळखीचे आहेत. तो त्याला डिपेंडन्सी आहे का, त्याला माहिती आहे मिडवीक मध्ये स्ट्रॉंग आहे. पण आजच्या मॅच मध्ये डिफेन्स मेसीकडे कोणीच नव्हतं डिफेन्ससाठी. तिकडे असतो ओटामेंडी नेहमी. जेव्हा ओटामेंडी मॅच मध्ये असतो, तेव्हा मेसी रिलॅक्स असतो, की हा बाबा तिकडे ओटामेंडी उभा आहे, माझा डिफेन्स स्ट्रॉंग आहे, मला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तोच लॅक झाला आणि आज मेसी पूर्ण घामाटला होता. त्याच्या चेहऱ्यावर स्ट्रेस खूप दिसत होतं. कॅपे व्हर्डे सारखी टीम मध्ये मेसीला स्ट्रेस येणं ही एक मोठी गोष्ट आहे. Yes. आणि कुठेतरी अर्जेंटिनासाठी हा एक वॉर्निंग फॅक्टर आहे. पुढे तुमच्याकडे ब्राझील आहे, कोलंबिया आहे, सगळे मोठे मोठे टीम्स आहेत. नाही वाटत काहीतरी गडबड आहे सी आता अर्जेंटिनामध्ये. ती जी गडबड आहे ती त्यांना सुधारावी लागेल. ॲटलीस्ट पुढच्या मॅचच्या आधी काही पण करून त्यांना सुधारावीच लागेल. कारण याच्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे, जर ही गडबड त्यांनी सुधारली नाही, तर हा प्रवास खूप खडतर होणार आहे मित्रा. खडतर होणार सो आहे. त्याच्यामुळे तो हे सगळं वाचवण्यासाठी त्यांना पुढे काहीतरी विचार करावाच लागेल. आणि पुढची मॅच त्यांची जी होणार आहे ही राउंड ऑफ 16 मध्ये इजिप्त बरोबर. सो त्याच्यामुळे मोहम्मद साला येणार आहे. मोहम्मद साला वर्सेस मेसी हे जी कॉम्बिनेशन होणार आहे, ते पण खूप बाप होणार आहे. सो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी वाट बघू
बघूया या मॅचसाठी. पण आजची ही मॅच झाली ती एकदम मस्त झाली. म्हणजे जर कोणी न्यूट्रल्स असतील तर त्यांना ही मॅच बघायला खूप मजा आली असेल हे तर नक्की होतं. अच्छा, न्यूट्रल्स असतील तर खूप मॅच बघायला मजा आली असती. ओके. मित्रांनो, हा होता आमचा मॅच रिव्ह्यूचा व्हिडिओ. अर्जेंटिना वर्सेस कॅपे वर्दे. 2 गोष्टी जाता जाता सांगतो स्वप्नील. येस. वोझिना वन ऑफ द फायनेस्ट गोलकीपर इन दिस वर्ल्ड कप. सल्यूट आहे. कॅपे वर्दे वन ऑफ द फायनेस्ट टीम इन दिस वर्ल्ड कप. मी हमखास बोलू शकतो. तुमचं नशीब खराब आहे की तुम्हाला राउंड ऑफ 32 मध्ये अर्जेंटिना हो यार. तुमच्या समोर आली. लिटरली. बाकीची कुठलीही टीम आली असती किंवा जर तुम्ही ग्रुप स्टेजमध्ये एक विनिंग पॉईंट तुमच्याकडे असता तर तुमच्याकडे आज ऑस्ट्रेलिया असू शकली असती किंवा दुसरी कुठली टीम असू शकली असती. बट हार्ड लक गाईज, आणि कदाचित तुम्ही परत एक मोठा स्ट्रॉंग कमबॅक कराल. हा कन्सिस्टन्सी त्यांनी त्यांच्यात ठेवला पाहिजे. येस. आणि कॅब्रा, वी आर होपिंग यू टू सी इन स्पेन ऑर युरोप और इन जर्मनी और इन इंग्लंड, कारण का यू डिझर्व इट. येस. वोझिनासाठी शेवटी काय म्हणशील? डू यू एक्सपेक्ट हिम टू प्ले इन एनी क्लब मॅचेस? आय विश तो खेळेल यार कुठल्या तरी एका मोठ्या क्लबमध्ये. त्याला ऍटलीस्ट आता त्याचं वय जास्त आहे, 40-41 वर्षाचं आहे. पण ऍटलीस्ट थोडा वेळ तरी तो खेळू शकेल. त्याला थोडंसं ते क्रेडिट मिळालं पाहिजे. त्याच्या वाट्याला ती खुशी ती आली पाहिजे. त्याचा तो आनंद यायलाच पाहिजे त्याच्या वाट्याला. सो मी खूप रूट करतोय की वोझिनियाला कुठला तरी मोठा क्लब घेईल. आणि वोझिनिया, तू खूप बाप खेळलायस यार आणि तू खूप मस्त खेळलायस आणि तुझ्यासारखं अजून कोणी नाहीये. या वर्ल्ड कपचा जर टॉप 5 कोणी असेल तर तो वोझिनिया यार. वोझिन आहे. टॉप 5 वोझिन आहे. पुढची मॅच होणार आहे इजिप्त वर्सेस अर्जेंटिना. स्वप्नील, आय एम नॉट एक्साइटेड फॉर दॅट मॅच, कारण का मी आजचा ऑस्ट्रेलिया वर्सेस इजिप्त हा गेम पूर्ण बघितलाय. एकदम लेम गेम आहे इजिप्तचा, एकदम फ्लॉप गेम आहे इजिप्तचा. मोहम्मद साला आपण बोलतोय नाही तो फॉर्म मध्ये. पेनल्टीज मध्ये जाते ही मॅच ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट, आणि ते पण तुम्ही एकदम बोरिंग मॅच करून टाकता. अर्जेंटिना जिंकते. तुला काय वाटतं? मी पण अर्जेंटिनालाच फेवर करतो या मॅच मध्ये तरी ऍटलीस्ट. सो पण बघायला मजा येईल ऍटलीस्ट. ती एक बॅटल बघायला मजा येईल की लिओनेल मेसी वर्सेस मोहम्मद सलाम. मला फक्त ती बॅटल बघायची आहे. सो त्याच्यामुळे मी तर एक्साइटेड आहे त्या मॅच साठी. पण सगळेच फेवर मध्ये आहेत अर्जेंटिनाच्या, तर त्याच्यामुळे फिंगर्स क्रॉस जे काही होईल ते चांगलंच होईल. चला मित्रांनो, हा होता आमचा मॅच रिव्ह्यूचा व्हिडिओ. कसा वाटला हे नक्की तुम्ही सांगा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, फॉलोअर्स आम्हाला वाढवायचे आहेत. खूप भारी भारी कंटेंट करतोय आम्ही इंस्टाग्रामवर, पण या तुम्ही सपोर्ट करा आम्हाला. मराठी भाषिक लोकांच्या घराघरात पोहोचवायचं आहे. काका, काकू, आई, आत्या, मावशी सगळ्यांना मराठीमध्ये फुटबॉल समजून द्यायचं आहे की त्यांना कसं वाटतंय बघा. तुम्ही डिस्कस करा, मराठीमध्ये बोला. मराठी ही आपली भाषा आहे, आपली मातृभाषा आहे, आपली बोलीभाषा आहे. मी दर्शन कदम, मी स्वप्नील कदम. बोलपोस मराठी, आपला आपला फुटबॉल. फुटबॉल, आपली भाषा.